नको म्हणतात, तो ओसरला पाहिजे म्हणतात, प्रतिकूले कडूही म्हणतात. हे नाकारण्याचं कारण काय महाराज? वस्तू मिळतच नसली तर नाकारणं बरोबर आहे. तसं तुमच्या बाबतीत नाही, तुम्हाला प्राप्त आहे. तुम्हाला काय प्रपंच प्राप्त आहे म्हणजे नको म्हणायचं कारण नाही. बरं, दुसरी गोष्ट, प्राप्त असलेल्या वस्तूचं ज्ञान म्हणावं तर महाराज तुम्हाला प्रपंचाचं चांगलं ज्ञान आहे. प्रपंचाचं काय चांगलं ज्ञान आहे म्हणजेच तुम्ही नकार म्हणायचं काही कारण नाही. बर, पुन्हा तिसरं कारण, भोक्तृत्व शक्तीचा अभाव सांगितलाय. तुम्ही प्रपंच भोगलाय त्याच्यामुळं नाही म्हणायचं कारण नाही. मग तुम्ही प्रपंच नको का म्हणता? विठाला जगद्गुरु तुकोबारायांची आरतीच आहे बरं का, निळोबारायांनी केलेली आरती. काय? प्रपंच रचना सर्वही भोगून त्यागिली, अनुतापाची ज्वारी हरविली, वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखवली, अहंता ममता दौडून निज शांती वरली. जय जय आदि सद्गुरु स्वामी कृपया दातारा, तारक तो सकलांचा जीव लग सोयरा. काय प्रमाणे निळोपराय म्हणतात महाराज, प्रपंच रचना सर्व ही भोगून भोगलाय तुम्ही प्रपंच, नको का म्हणता? त्याचं ज्ञान आहे तुम्हाला, नको का म्हणता? तुम्हाला प्राप्त आहे, नको का म्हणता? प्रपंच ओसरो. आता हे बघा, काही माणसं म्हणतील महाराज लग्नच झालं नाही आमचं आणि होतच नाही, तर नाही म्हणणं साहजिक. काय आम्हाला म्हणते म्हणजे आम्हाला कोण दिलेच नाही का काय? त्याच्यामुळे आम्ही काय नकोच म्हणतो, आहे का नाही? प्राप्तच नाही ना होत, प्रयत्न करू नाही म्हणजे तुम्ही प्रयत्न केले हो, पण दिली का नाही? तर त्याचा मूळ मुद्दा असा कारण असं, या फकीराला देऊन का मुलीचे वाटून ठेवायचे का? यांचं काय ठाव ठिकाण आहे का काय का काय? हो, अजिबात नाही. म्हणून मिळतच नसली तर त्या मिळालेली कळाली नाही तर त्याग आहे. उदाहरण सांगितलंय ज्ञानोबरांनी, बहु मृगजळ देखुनी डोळा, तुमकीजे अमृताचा गिरिता गळा, तोडीला परीस बांधिला गळा, शुक्तिका लाभे. हे कळण्याचं ज्ञान सांगितलं. त्या ज्ञानातही अंतर्गत दोन विभाग सांगितले, एक शब्द ज्ञान सांगितलंय आणि दुसरं अर्थ ज्ञान सांगितलंय. शब्द ज्ञान आणि अर्थ ज्ञान. तोडीला परीस बांधिला गळा, शुक्तिका लावे, बहु मृगजळ देखुनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळिता गळा. घोडभर अमृत मुखामध्ये होतं आणि पाण्याची वाहती गंगा दिसली. त्याला वाटलं घोडभर पेण्याने काय तहान भागणार आहे का? त्याने ते थुंकलं आणि ओंजळीने पाणी प्यायला गेलं. त्याला कळालंच नाही ना, हे घोडभर पेण्यामध्ये हे ओंजळभर पेण्यात काही तथ्य नाही. हे घोडभर पिलो असतो तर तहान भागली असती ना, अमर झालो असतो. आता ओंजळभर नाही, नदी पेला तरी उपयोग नाही. म्हणजे कळालं, असंही महत्वाचं. बऱ्याच जणाला इथं येऊन हा मानवी जीवन कशासाठी काय कशासाठी याचा अजिबात पत्ता नाही. काम करू नये ह्या मताचा मी नाही बर का. जबाबदारी माणसा मागे असू नये नसू नये असा या मताचा मी नाही. पण जबाबदारी अशी असू नये की त्या जबाबदारीत त्याचं जीवन पूर्ण संपन्न, अशी जबाबदारी नसू नये. परमार्थ करण्याकरता प्रपंच आडवाच येत नाही बर का. प्रपंच कधीच आडवा येत नाही. परमार्थ करण्याकरता आपण प्रपंचाला बरोबर घेतो म्हणून आपल्याला तो आडवा येतो. विठ्ठला विठ्ठला का सांगतो तुम्हाला उदाहरण सांगतो. एका जणाने बरोबर एक मित्र घेतला
आणि मित्राला सांगितलं तू माझ्या बरोबर चल, आज दिवसभर आपल्याला राजवाड्या करून जाऊन यायचंय, अहिल्या मातेचा राजवाडा बघायचा आहे, चल म्हणले माझ्या बरोबर, तुला नाश्ता वगैरे सगळं खाऊ घालतो, काही काळजी करू नको, फक्त माझ्या बरोबर चल. आणि ते त्याच्या बरोबर आल्याच्या नंतर ते बरोबर आलंय ना, यांनी त्याला बरोबर घेतलंय ना, हे राजवाड्यात पोहोचण्याच्या पूर्वीच ते बरोबरच म्हणायला लागलं, एक काम कर ना म्हणला, राजवाड्यात ते जायचंच म्हणलं आपल्याला, पण जरा कपड्याच्या मार्केट मधून जाऊ नये करू. तो म्हणला तुला मी कशाला आणले, माझ्या बरोबर आणले, तुला चहा पाणी करायचं काम माझं, तुला मी आणले, आणलं नाही म्हणला, जरी आणलं असलं तर माझं बी कामच आहे म्हणला. आणि मग हा विचार करायला लागला, याला नसतं आणलं तर बरं झालं. तसा प्रपंच जर बरोबर ठेवला नाही तर परमार्थाला अडवा येत नाही.